प्रसिद्ध उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिले। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा असं आव्हान त्यांनी दिले। 30 वर्ष मुंबईत राहूनही मला मराठी फारशी कळली नाही असं केडिया म्हणतात। राज ठाकरे यांना टॅग करत त्यांनी एक्स पोस्ट केलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला कानशिलात लगावली होती। मराठी बोलता येत नाही त्यावरनं त्यांची बाचाबाची झालेली होती आणि याच मुद्द्यावरनं आता मीरा भाईंदरमधले व्यापारी आक्रमक झाले होते आणि प्रसिद्ध उद्योगपती केडिया यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलेलं आहे। आणि हे एक्सपोज नेमकी काय आहे आपण बघूया। मागील 3 वर्ष मी मुंबईत राहिलो, त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही। तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो। काय करावे लागेल ते बोला असं थेट आव्हान सुशील केडिया या उद्योगपतींनी राज ठाकरे यांना आपल्या पोस्टमध्ये टॅग करत दिलेलं आहे। आमच्या देशाची परंपरा, आमचं संविधान पण तेच सांगतं की विविध भाषा, विविध धर्म, विविध जाती आणि तरी आमचा भारत एक, असं जे म्हटलं जातं तेच खरं आहे। राजकीय व्यवस्थेमध्ये काही लोक या पद्धतीचं भाषाच्या आणि जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने राज्याला कलंक लावायचा प्रयत्न करत असेल तर ते काही बरोबर नाही। त्यामुळे कोणालाही कुठल्या याच्याची जबरदस्ती कोणाला करता येणार नाही हे आमचं संविधान सांगते। नाही, ज्या उद्योजकांनी अशा पद्धतीचं ट्विट केलंय त्याच्याशी उद्योग मंत्री जरी असलो तरी कोणी सहमत होणार नाही। महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे, त्यानं मराठी शिकली पाहिजे, ही आमची सक्तीची भूमिका आहे। त्याच्यामुळं उद्योजक असू दे किंवा लहानातला लहान घटक असू दे, त्यानं जर मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्याला जाब विचारण्यात येईल। हे जे काय आता जे काय राजकारण आणि ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला इन्व्हॉल्व्ह व्हायचं, प्रत्येकाला सामावून, म्हणजे माझं नाव कसं मोठं होईल ह्याच्यामध्ये। म्हणजे मी राज ठाकरे साहेबांना बोललो किंवा उद्धव साहेबांना बोललो किंवा पक्षाविरुद्ध बोललो आणि मराठी विषय जर बोललो तर निश्चितपणे खूप मोठा प्रचार होईल माझा वगैरे अशा पद्धतीने। अर्थात आम्ही ज्या ज्या राज्यात जाऊ ती भाषा आम्हाला पटकन यायला पाहिजे अशातलाही भाग नाही आहे, परंतु मराठी शिकायचीच नाही आहे। काय करायचं तर करून घ्या। तर उद्योजक वगैरे जे कोण काय असतील, माझ्या मते इथून पुढे